आपली बॉडी काढलेली बॉडी नेऊ देत नाही, बॉडी नेऊ देत नाही तर आपली बॉडी काढलेली शेतात कामासाठी शेतमजूर नेत असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 महिला ठार झाल्या। नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आज सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली। आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण 10 महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टर मधून येत होते। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील सर्वजण रहिवासी होते। चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कच्च्या रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत पडली। ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला। विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाले। ट्रॅक्टर पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी 2 महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढले। 7 महिला ट्रॅक्टर खाली अडकल्या होत्या। क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आले। त्यानंतर 7ही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। आता एवढा सध्याला झालेला आता हे का काय करू आता वाट नाही काय माझं नाव इरबाजी काशीनाथ सरोदे। मी 2 महिन्याला वाचिलं, पूर्वबाई कांबळे आणि पार्वती गुरड। बरी सकाळी घटना कशी घडली, काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली। ट्रॅक्टर कोसळलं हे कसं होते का? नाही, मी ट्रॅक्टरमध्ये वरच्या भूमात होतो, मी बघलं ना तिथून धडेल पण आवाजाला बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या भूमातून भूमीवरच्या। तर तुमची महिला पण पत्नी ट्रॅक्टरमध्ये होती। हो, त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही बघितलं, दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। बरी घटना कशामुळे झाली सर, काय वाटतं? आता का कशामुळे काय माहिती, मी वरच्या मठात होतो तिकडे। ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं आली होतं। ड्रायव्हर पण विहिरीमध्ये पळून गेला। सर्वजण कुठले? इथे या गुंजूचे होते, गुंजूची वसमत तालुक्यात। वसमत तालुका हिंगोली जिल्हा। भैमुगडून जायला लवजी नगर गुंज। टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 11-12 माणसं होतो। किती जणांना काढलं? 3 काढलं तुम्ही? मला 7 होतं। ड्रायव्हर नाही पळून गेला। की काय घटना घडलेली आहे सविस्तर? आज सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते, त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते। आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता, तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचले आहेत, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं। आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।